हुशार व्यापारी। एक वेळा मुंबईवरून प्रवास करणारा हिऱ्यांचा व्यापारी प्रवास करायला निघाला। गाडीत बसल्यावर एका चोराची नजर त्याच्यावर होती। तो पण त्याच माणसाजवळ जाऊन बसला। मुद्दामूनच ओळख काढून तो चोर गप्पा मारू लागला आणि तो जिथे जात होता तिकडेच हा चोर पण जायला निघाला। प्रवास लांबचा असल्यामुळे आणि दुसरी गाडी बदलावी लागणार होती, म्हणून रात्रीच्या मुक्कामाला गाडी थांबली। त्याच स्टेशनवरती व्यापाऱ्याने एक रूम बघितली आणि तो तिथे मुक्काम करणार होता। चोर त्यांना म्हणाला, हो मी पण एकटाच आहे, तेव्हा आपण दोघी मिळून थांबू असे म्हणत दोघांनी त्याच रूममध्ये मुक्काम ठोकला। चोरी करायची म्हणून चोर खुश होता। व्यापारी हुशार होता, त्याने बरोबर ओळखले याचे लक्षण ठीक नाही आणि किती झाले तरी तो हिऱ्यांचा व्यापारी होता। मग त्यांनी जेवण वगैरे करून झोपायचे ठरवले। चोर म्हणाला, हे बघा आपण असे करूया, दोघे पण आळीपाळीने झोपूया, म्हणजे चोरांची भीती असणार नाही। 2 तास मी झोपेल तेव्हा तुम्ही पहारा द्यायचा आणि 2 तास मी झोपेन तेव्हा तुम्ही पहारा द्यायचा असे म्हणत चोर झोपी गेला। पण या व्यापाऱ्याला चिंता होती, हिरे लपवायचे तरी कुठे, त्याचा काय भरोसा नाही, तरी मला हा चोर वाटत आहे। मग त्याला एक आयडिया सुचली आणि त्याने तसेच केले आणि त्याची पाळी आली तेव्हा व्यापारी शांत झोपला। व्यापारी झोपल्यानंतर चोराने पूर्ण खोली, त्याची बॅग, त्याचे सर्व कपडे चेक केले। खुंटीला टांगलेला कोट देखील झटकून काढला, पण याला काही त्या हिऱ्याची गाठोडी सापडली नाही। असं करत करत सकाळ झाली। काय मग मित्रा, तुझे डोळे लाल दिसत आहे, तू झोपला नाही वाटत तसं? नाही, मला झोपच लागली नाही असे चोर म्हणाला। चला आपण आता तयारीला लागूया, आपल्याला गावी जायचं आहे ना? चोर मनात विचार करू लागला। हा किती शांत झोपला होता, जणू काही घोडे विकल्यावर झोपतात तसे। पण याने हिरे लपवले तरी कुठे होते? मला तर कुठे सापडले नाही। जाऊ दे, आता वेळ गेली। आणि तो हसत हसत व्यापाऱ्याला म्हणाला, मला एक समजत नाही, तुम्ही एवढे शांत कसे झोपलात? हिरे तर व्यवस्थित आहे ना? हो रे बाबा, हे बघ असे म्हणत त्याने आपल्या कोटाच्या खिशातून हिऱ्याची गाठोडी दाखवली। हे पाहून त्याला धक्काच बसला। अरे, मी तर रात्रभर याचा कोट झटकून झटकून काढला, पण खिशात काहीच नव्हते, मग हिरे आले कुठून? त्याच्या चेहऱ्यावरील भाव पाहून व्यापारी म्हणाला, अरे मी हिऱ्याचे व्यापारी आहे, बटाट्याचा नाही। मला माहित होते तू माझे कपडे पाहणार, म्हणून मी तुझ्या कोटाच्या खिशात माझे हिरे लपवले होते आणि सकाळ होताच मी ते माझ्या जवळ घेतले। चोर एकदम खिन्न झाला। आपल्यापेक्षा हे जगात हुशार लोक आहेत हे त्याला समजले। तर मित्रांनो, जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।